नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. यंदाची महाशिवरात्र खूप खूप खास आहे, कारण 2 दुर्मिळ योग यावर्षी महाशिवरात्रीला येत आहेत. आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला काही खास उपाय करायचे आहेत. तर ते उपाय कोणते तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचे आहेत. कोणता आहे तर तो खास उपाय, सगळ्यात महत्त्वाचं कोणते आहेत ते 2 दुर्मिळ योग ते जाणून घेऊया. यंदाची महाशिवरात्र केवळ धार्मिक सण म्हणून नाही, तर सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी यांसारख्या दुर्मिळ योगाच्या संयोगामुळे आध्यात्मिक दृष्टीने अत्यंत शक्तिशाली ठरणार आहे. 15 फेब्रुवारी 2026 रोजी येणाऱ्या महाशिवरात्रीला महादेवांची कृपा कशी मिळवावी ते पाहू. महाशिवरात्रीला आराधना करण्याचा सर्वोच्च दिवस. महाशिवरात्री हा भगवान शिवाचे आराधना करण्याचा सर्वोच्च दिवस. ज्योतिषशास्त्रानुसार 15 फेब्रुवारीचा हा दिवस विशेष आहे, कारण सर्वार्थसिद्धी आणि अमृतसिद्धी हे 2 अत्यंत शुभ योग एकत्र येण्याचा सर्वोच्च दिवस आहे. ज्योतिषशास्त्रात हे योग कोणतेही कार्य सिद्ध करण्यासाठी आणि मनोकामना पूर्तीसाठी सर्वोत्तम मानले जातात. महादेव एरवी ध्यानमग्न असतात, परंतु महाशिवरात्रीच्या या पवित्र मुहूर्तावर ते आपल्या भक्तांसाठी ध्यान अवस्थेतून बाहेर येतात. या दिवशी शिव अत्यंत जागृत अवस्थेत असतात, त्यामुळे भक्ताने केलेली थोडीशी सेवा आणि अर्थसाध्य थेट महादेवांपर्यंत पोहोचते. इच्छापूर्ती. तसेच ज्या दाम्पत्यांना संतान सुखाची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी एक खास उपाय. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे महाशिवरात्रीच्या दिवशी. त्यानंतर गाईचे शुद्ध तूप थोडंसं कोमट करायचं. हे कोमट केलेले तूप शिवलिंगावर 108 वेळा अर्पण करायचं आणि अभिषेक करायचा. महादेवांना दही भाताचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे दुसऱ्या दिवशी दही भाताचा नैवेद्य अर्पण करायचा आणि आपली मनोकामना इच्छा महादेवांना सांगायची. तर मंडळी, या प्रकारे तुम्ही महाशिवरात्रीला उपाय करू शकता, जेणेकरून तुमची इच्छा पूर्ण होईल. याशिवाय दिवसभराची साधना कशी करायची, संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे, कपाळाला भस्म लावायचा, जो शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे आणि वैराग्याचे प्रतीक आहे. दिवसभर ओम नमः शिवाय किंवा सांब सदाशिव या मंत्राचा जप करायचा आणि भगवान शिवशंकराचे चिंतन करावे. यंदा महाशिवरात्रीची पूजा करण्यासाठी निश्चित काल काय आहे, तर निश्चित काल म्हणजे काय असतं, महादेवांची पूजेला त्या काळात महत्त्व काय आहे, त्याचबरोबर महादेवांची पूजा महाशिवरात्रीला कशी करावी याविषयीची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि यंदाची महाशिवरात्र तुमची इच्छापूर्ती करणारी ठरो, हीच शुभेच्छा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. अशाच माहितीसाठी आपल्या आईची शुदरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.